प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् 64 कलांचा अधिपती प्रथम पूज्य असलेल्या गणपतीचे आपण सर्व भक्त आहोत। सगळ्यांचे लाडके दैवत म्हणून गणपती बाप्पाला ओळखले जाते। गणेशाची उपासना केल्यामुळे उत्तम बुद्धी प्राप्त होते, संकटापासून मुक्ती मिळते। त्यामुळे अनेक लोक गणपतीची भक्ती करताना दिसतात। गणपतीचा वार म्हणून ओळखला जाणाऱ्या मंगळवारी लोक उपवास करतात, गणेशाची पूजा अर्चना करतात। यासोबतच दर महिन्याला येणाऱ्या संकष्टीचे व्रत देखील पाळतात। गणपतीच्या उपासनेसाठी संकष्टी चतुर्थी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा समजला जातो। विघ्नहर्ता सुखकर्ता गणपती बाप्पाची कृपा लाभावी यासाठी विविध उपासना केल्या जातात। यामध्ये चतुर्थी व्रताचरण विशेष शुभ फलदायी मानले गेले आहे। हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीस संकष्ट चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी म्हणतात। संकष्ट अर्थात संकटांना दूर करणारी आणि संकटावर विजय मिळवून संकटाचा पराभव करणारी चतुर्थी। या दिवशी विधीपूर्वक गणेशाची आराधना केल्याने सर्व संकटे आणि पापांपासून मुक्ती मिळते। तसेच उपवास केल्याने बुद्धीची प्राप्ती होते। शिवाय विविध कलांमध्ये व्यक्ती निपुण होते। बुद्धी आणि समृद्धीची देवता असलेल्या गणेशाची या दिवशी आराधना केल्याने मानसिक शांतता लाभते आणि अडथळ्यांवर मात करण्याचे बळ मिळते। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास केल्याने श्री गणेशाच्या कृपेने जीवन आनंदाने भरून जाते। धार्मिक मान्यतेनुसार संतती प्राप्तीसाठीही संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळले जाते। चतुर्थीच्या दिवशी मोठ्या निर्मळ मनाने उपवास करून गणेशाचे ध्यान करून अथर्वशीर्ष पाठ असल्यास 21 वेळा आवर्तन करावे, अन्यथा ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा। यानंतर फुले अर्पण करावी, धूप दीप नैवेद्य अर्पण करून गणपती बाप्पाचे नामस्मरण करावे, प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे। संकष्टीचा उपवास सोडण्यापूर्वी चंद्रोदयाची वेळ पाहून चंद्रदर्शन घ्यावे, चंद्राला पाणी अर्पण करावे, हळद कुंकू वहावे किंवा अगरबत्ती ओवाळावी, चंद्राला नमस्कार करावा। त्यानंतर गणेशाचे दर्शन घ्यावे, त्याला दुर्वा आणि फुले वहावी, मोदकांचा नैवेद्य दाखवून गणपतीची आरती करावी। सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उठशिंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळांची।